जुगाड 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 शेतकरी बांधवांनो, आपण काय केलंय तर या ठिकाणी जुगाड बनवलंय. आता काय होतं, बऱ्याच वेळा पाईपलाईन जर 4 इंचीच्या जर अभाव असेल, म्हणजे 5 इंची 6 इंची 7 इंची किंवा एका चारीत अशा पद्धतीने जर डबल पाईपलाईन जर असेल तर आपल्याला काय होतं, पाईप कट करायला त्रास होतो. आणि त्यातल्या त्यात मग 6 kg आणि 10 kg जर पाईपला असेल तर त्याचा अजूनही त्रास होतो. तर आपण आता या ठिकाणी काय केलंय, त्यालाच प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून या ठिकाणी आपण एक जुगाड तयार केले. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणलं तर आपल्या गाडीची जी काय क्लच वायर घेतली आणि अशा पद्धतीचं जे काय 2 त्याला क्लिप आहेत ते अशा पद्धतीने या ठिकाणी घेतल्यात. बारक्या एक 5-5 रुपये, फक्त 10 रुपये जुगाड होते. आणि आपण काय केलं, दुसरं एक UPVCची पाईप घेतली. आता हे कशासाठी, तर आपल्याला धरायला हँडओव्हर करण्यासाठी अशा पद्धतीने पाईप घेतली. आता आपण एक साधारणपणे 9 इंचाची पाईप घेतली. आता आपण त्याला 4.5-4.5 इंचावर कट करून बरोबर आपण काय करणार आहे, त्याला एक होल पाडून त्याच्यामध्ये आपण हे घालून घेणार आहे, जे काय आपलं वायर आहे ती. तर अशा पद्धतीने आपण काय केलं तर 4.5-4.5 इंचाचं बरोबर 2 तुकडे घेतलं, कारण आपल्याला असं जे काय धरायचं आहे ते यावं. आणि आपण काय करणार आहे, तर ड्रिल मशीन आपण आता या ठिकाणी होल मारून घेणार आहे, एक ठिकाणी बरोबर मध्ये. आरपार होल नाही मारायचं, अशा पद्धतीने होल मारून घेतलं. आता दुसऱ्याला पण काय करायचं आहे, होल मारून घेतलं. आता करायचं काय, ही जी वायर आहे, ही वायर ते आपल्याला ह्या होलमधून पास करून घ्यायची खाली. आता ह्या साईडला जी काय आपण गुंडी म्हणू, ही गुंडी आहे, त्यामुळे ह्यातलं काय इकडे गुंडी अशा पद्धतीनं घालायची गरज नाही. आता ही गुंडी आपली काय काम करते, तर ज्यावेळेस आपण पाईपलाईनच्या आतमध्ये घालू त्यावेळेस अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ही जी धरण्यासाठी आहे ते अशा पद्धतीने आवळल्यानंतर ही काम करते. तर हे झाल्यानंतर अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी आपण होल मारले त्यातून अशा पद्धतीनं बाहेर जे आहे वायर काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ह्या होलातून घालून घेतलं आहे. हे झालं इकडल्या साईडचं एक जुगाड. आणि जे आपले दुसरे आहे ते अशा पद्धतीनं या ठिकाणी सारून पाईप या ठिकाणी बाहेर काढून हे जे काय आपलं जुगाड घेतलं आहे बारका आवळायचं, हे अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याच्यामधून वायर घालून आवळून घ्यायचं आहे. तर हे झालं आपलं एकदम स्वस्तातलं कमी किमतीतलं जुगाड. तर आता हे काम कसं करते आपण बघणार आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी कापायचं आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कट मारून घ्यायचं, दोन्हीकडे जायचं नॉर्मल कट मारून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने यामध्ये अशा पद्धतीनं या ठिकाणी पाईप जे आहे ती कट करू शकता. तर आपल्याला हे जुगाड कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.